लोणावळ्यामधल्या एका बंगल्याच्या आवारामध्ये मध्यरात्री दारू आणि हुक्का पिऊन अश्लील नृत्य करणाऱ्या कॉलेज तरुणींना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले। हे तरुणी मुंबईतल्या एका कॉलेजच्या फायनल इयरचे विद्यार्थी आहेत। यामध्ये 20 मुली आणि 26 मुलांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बंगल्यावर छापा टाकला असता त्यांना तिथे काही मुलं आणि मुली चेहऱ्यावर मास्क लावून तोकड्या कपड्यांमध्ये एकत्रितपणे अश्लील चाळे करत संगीताच्या तालावर धुंद होऊन नाचत असल्याचं आढळून आलं। 7 दिवसांपूर्वीच लोणावळा पोलिसांनी शहरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता। यानंतर काही दिवसांच्या अंतरातच हे प्रकरण उघडकीला आल्यानं लोणावळा शहर हे केवळ नशा करून मौजमस्ती करण्यासाठी इथे येणाऱ्यांचा अड्डा बनला नाहीये ना, असा प्रश्न आता निर्माण झालाय। त्यांचा म्हणजे अस्तव्यस्त ड्रेसमध्ये म्हणजे हाफ पॅन्ट किंवा वरती ते लेडीज जे वस्त्र असतात त्याच्यावरती त्या लोकांचा डान्स चालला होता आणि मुलं सगळी मुखवटा वगैरे घालून ते डान्स चालला होता। म्हणजे मी ज्या गाडीमध्ये घेऊन आलो ज्या मुलांना, ती मुलं अल्पवयीन असल्यामुळे मी त्यांना बोललो की रूममध्ये जाऊया, रूममध्ये जाऊन आपण बसूया म्हणून। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे आपल्या बरोबर आहेत। विशाल, सांगाल नेमकी काय काय माहिती मिळतीये? कुठल्या कॉलेजची मुलं आहेत ही, किंवा काय त्यांच्यावर कारवाईचं स्वरूप काय आहे? बरोबर आहे। मुंबईतील एक मान्यताप्राप्त कॉलेजमधील हे मुलं मुली आहेत। साधारणपणे मध्यरात्री 12:30 ते 1:30 सुमारास ही कारवाई झालेली आहे। पोलिसांना माहिती मिळाली होती की काही मुलं मुली डीजेचा आवाज मोठा करून दारू वगैरे पिऊन धिंगाणा आणि अश्लील नृत्य त्यांचं एका ठिकाणी चाललेलं आहे। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे जाऊन छापा टाकला असता तिथं अत्यंत म्हणजे अश्लील प्रकारचे असे नृत्य काही मुलं मुली करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्याचप्रमाणे तिथं असलेल्या स्विमिंग पूलच्या बाजूला दारूच्या बाटल्या, त्याप्रमाणे मास्क त्यांनी चेहऱ्यावरती घालण्यासाठी जे मास्क वगैरे होते ते पडलेले, असं मोठ्या प्रमाणात साहित्य पोलिसांना मिळवून आलेलं आहे। आणि या सर्व मुलं मुलींना लोणावळा पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलेला असून आज त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहे। ठीक आहे, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।